संत गजानन महाराजांचा 142वा प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सर्वत्र करण्यात येत आहे। धामक येथूनही पालखी सोहळा व पायदळ वारीचं आयोजन करण्यात आलं। टाळ मृदंगाच्या तालावर वारकऱ्यांनी ताल धरला। एकतीस जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान अशी ही पालखी आहे। शेगावकडे निघालेली ही पायदळ वारी मजल दर मजल करत गावागावातून जाते आहे। हजारो वारकरी यामध्ये सहभागी होत आहेत। धामकवरून ही पायदळ वारी निघाली। पहिला मुक्काम तिचा मंगरुळ चव्हाळा येथे झाला। 9 दिवस 9 गावी या पालखीचा मुक्काम असतो। ज्या ज्या गावांमधून ही पालखी जाते तेथील ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी नाश्त्याची भोजनाची व्यवस्था केली जाते। गेल्या 20 वर्षांपासूनची ही परंपरा सुरू आहे। आणि शेवटले 9 तारखेला आम्ही श्री गजानन महाराज मंदिरामध्ये आज देवदर्शन होते आणि आमची पालखी तिथून धामककरता निघून येते। आणि आपण धामकेतून किती दिवसामध्ये शेगावसाठी हे होता? तुमची पायदळ किती दिवसाकरता राहते? आमची पायदळ वारी आम्ही 31 तारखेला धामकवरून निघालो तर आमचे 9/2/2020 मध्ये शेगावला पोहोचतो। 10 दिवसात। प्रशांत झोपाटे, विदर्भ न्यूज, मंगरुळ चव्हाळा।